मराठी हास्यचित्रांतली मुलं स्थूल वाचन स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील फरक लिहा. हास्यचित्र, व्यंगचित्र. उत्तर: हास्यचित्र सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र असते. मुख्य हेतू फक्त हसवणे हा असतो. तर व्यंगचित्र हेही हसवणारे चित्र असते, पण त्याचा हेतू फक्त हसवणे नसतो. हास्यचित्राचा मुख्य हेतू फक्त हसवणे हा असतो. तर व्यंगचित्र यातून समाजाला काहीतरी विचार करायला लावणारा संदेश असतो. प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा. व्यंगचित्रे हसवतात आणि विचार करायला लावतात. समाजावर सूचक टीका करतात. विनोद आणि अतिशयोक्ती असते. पाहताना संदेशही मिळतो. प्रश्न तिसरा, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: व्यंगचित्र हे समाजातील किंवा व्यक्तीतील गुण दोष हसत हसत दाखवणारे प्रभावी माध्यम आहे. त्यातून व्यक्तीच्या वागण्यातील चांगल्या वाईट बाजू सूचकपणे मांडल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यंगचित्रात अधिकारी आळशी दाखवला असेल तर त्याच्या कामचुकारपणावर विनोदी पद्धतीने टीका केली जाते. त्यामुळे लोकांना हसूही येते आणि विचारही करावा लागतो. प्रश्न चौथा, प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वतःच्या शब्दात लिहा. चित्र: मला आवडलेले व्यंगचित्र प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांनी रेखाटलेले आहे. चित्रात एक गरीब व अशक्त मुलगा जमिनीवर बसलेला दिसतो. त्याचे केस विस्कटलेले आहेत व अंगावर पुरेसे कपडेही नाहीत. तो खूप दुःखी व घाबरलेला दिसतो. त्याच्याजवळ कात्री, कंगवा व दाढी करण्याचे साहित्य पडलेले आहे. एक मोठा माणूस त्याचे केस कापताना दिसतो. त्या माणसाचा चेहरा कठोर व रागीट आहे. या चित्रातून समाजातील गरिबी, बालमजुरी व गरीब मुलांची होणारी उपेक्षा दाखवली आहे. लहान वयातच मुलांना काम करावे लागते हे या चित्रातून स्पष्ट होते. मुलांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून मन हेलावून जाते. समाजाने अशा मुलांना शिक्षण, प्रेम व आधार देणे आवश्यक आहे असा संदेश हे व्यंगचित्र देते. प्रश्न पाचवा, व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यासंबंधी तुमचे विचार लिहा. उत्तर: व्यंगचित्र रेखाटण्यासाठी निरीक्षण शक्ती, कल्पनाशक्ती आणि विनोदी दृष्टी आवश्यक असते. माणसांचे हावभाव, हालचाली बारकाईने पाहण्याची सवय असावी लागते. साध्या रेषांतून अर्थपूर्ण चित्र काढण्याचे कौशल्यही गरजेचे असते. तसेच समाजातील घडामोडी समजून घेण्याची जाणीव असावी लागते. प्रश्न सहावा, लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: लहान मुलांची हास्यचित्रे काढणे खरोखरच अवघड आहे. कारण त्यांचा लहानपणा दाखवण्यासाठी फक्त आकार लहान करून उपयोग होत नाही. हातपाय, चेहऱ्यावरील अवयव यांचे योग्य प्रमाण राखावे लागते. मुलांचे निरागस भाव आणि हालचाली अचूक पकडाव्या लागतात. त्यामुळे व्यंगचित्रकाराला खूप निरीक्षण आणि कौशल्य लागते. खालील चित्राचे निरीक्षण करा. विचार करा, सांगा. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होत आहे? उत्तर: शेजारील चित्रात पाण्याची टंचाई व पिण्याच्या पाण्याचा अभाव ही समस्या प्रतिबिंबित होते. ही समस्या का निर्माण झाली असावी? उत्तर: पावसाचे कमी प्रमाण, पाण्याचा अतिवापर, जलसंधारणाचा अभाव, वाढती लोकसंख्या, झाडांची तोड व पर्यावरणाचा ऱ्हास. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर कल्पना करा व लिहा. उत्तर: जर पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागेल. गरीब लोकांना पाणी विकत घेणे कठीण जाईल. महिलांना व मुलांना लांब रांगेत उभे राहावे लागेल. दैनंदिन कामे उशिरा होतील आणि लोकांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? उत्तर: पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे,
झाडे लावणे, जलसंधारण प्रकल्प राबवणे, प्रत्येकाने पाणी जपून वापरणे, गळतीचे नळ दुरुस्त करणे. या समस्येसंदर्भात घोषवाक्य तयार करा. उत्तर: पाणी वाचवा, जीवन वाचवा. थेंबे थेंबे तळे साचे. आज पाणी जपा, उद्या संकट टाळा. जल हेच जीवन आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. भाषा अभ्यास. खालील ओळी वाचा व समजून घ्या. उदाहरण: नित्याचेच दुःख होते, उषागती बसलेले, तोच अवचित आले, सुख ठोठावीत दार. 1. वरील ओळीमधील अचेतन गोष्टी कोणत्या? दुःख, सुख. 2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? दुःख उशाजवळ बसलेले आहे, तर सुख दार ठोठावत आहे. 3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? होय. खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे. 1. प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट रजनी. 2. अचेतन गोष्टीने केलेले कृती गीत म्हणणे. 3. अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? मानवी.